हॅलो मित्रांनो, तर आज कधीही पाऊस पडेल असं झालेलं आहे आणि गणेश म्हणजे गणेश अजून स्कूलमधून आलेला नाही आहे आणि परी मात्र दुकानला गेले दूध आणायला. आता कधी येत्या बघूया ती पण. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आता मी डळप टाकायला चाललो कारण की बाबाला आज लेट होणार आहे यायला. तर पावसाचं पण झालंय ना, त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता इथे पावसाचं झालंय वातावरण. तर खूप हवा येते, मग तसंच वॉकिंग पण करत येऊ आम्ही. हे बघा आताच डळप नीट करून ठेवल्या आणि पावसाचं वातावरण झाले म्हणून मम्मीनं कपडे त्यांनी सगळं आणून ठेवली आहे. तर ते आम्ही आल्यावर आता घडी करणार, मग काहीतरी बघणार, मग जेवणार, मग झोपून टाकणार. तर मम्मी येऊसपर्यंत आता इथे बसते मी, उकडतंय ना त्यामुळे इथे बसते. आता मी चाललो आहे. हे बघा मम्मी, मम्मी मी घेऊ काय? दळप घे घे, तू इथेच बसतेस. नाही घेतो की एकदा ट्राय करते. हे पैसे कुठे आलेस मग अशा दुकानला जाऊन आलेले? त्यांचे 30 रुपये राहिले आणि ते कॅरी बॅग मध्येच ठेवले. ते किती रुपये? आमचं आंब्याचं झाड इथेच आहे आणि मावशीचं पण तिथेच आहे, म्हणजे तिथेच असणार, त्यांच्याच दारासमोर आहे. आणि मावशीनं आम्हाला काढून दिली आहे आंब्याची झाडाची कच्ची आंबे, आणि मी आता चिरून कैरी पण वेगळाच आहे आंबा. कैरी पण आंबाच आहे. कच्ची कैरी असं म्हणतात. मग कच्चा आंबा चालते सर. चलो, जर तुम्हाला पण कच्ची कैरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि या कॅमेऱ्यामधून बाहेर या खायला जर आवडत असेल तर. तर परीला अजिबात चैन पडेना झाले गिफ्ट बघितल्याशिवाय, तिला दम निघेना झाले. शेवटी म्हटलं तिला बघच. हा बघ बघ, उघडून बघ पिल्या. इसके अंदर क्या है, उसके अंदर क्या है. सांबारसारखं ओरडतोय. खाली खाली ये की. छान आहे काय? व्हेरी नाईस. असं तुला ठेवून आता हे आहे की नाही, हे असं पण करता येतं. अजून बटन दाब. हा मग तू असं असं घेऊन आहे की नाही, असं जाऊ शकतेस. आणि असं पण तू करू शकते. मी ते बसून पण जाऊ शकते. ती जरा मोठ्यांची बॅग असते पिल्ला, ही तुझी छोटी बॅग आहे. ए देवा, पर्स ओपन करून बघ की. Yeah, very. ते बटन दाबायचं ओपन, ते हे क्लोज करताना ओपन करताना स्टँड त्याचं. त्याला लॉक सिस्टीम पण आहे. वर ठेव, वर पिला. याला लॉक सिस्टीम पण आहे इथं. बाबाच्या बॅगला आहे तशी लॉक सिस्टीम आहे. Oh, कुछ तो महंगा. इकडून पण उचलता येते बघ बाळ. कुठून? ए इकडून. असं ठेवायची आणि मग ओपन करायचं. कुठे गेले असं केलीस My card. सगळं पिंक बघ. पिंक तुला आवडते ना पिंक? I can't play. कपडे पिठे ठेवायचे, असं मस्तपैकी हुक लावायचं इथं. Yeah. माहिती का नाही? हा, हुक लावायचं. इथं बाकीचं तुझं मेकअपचं, शूज, एक्स्ट्राचं काय असलं तर इथं ठेवू शकतेस. त्यात अख्खी तू बस शकते. सँडेल वगैरे बॅग मध्ये, एका छोट्या बॅग मध्ये घालायचं आणि ते ह्यात घालायचं कॅरी बॅग. अरे ये कोई पूछने की चीज है मम्मा, ये क्या है? ते आत एक कप्पा आहे. अरे इधर से क्या है? ते असतंय का तसं चेन बंद करून चालू कर, परत होते नीट. हे आता बंद झालं. छान आहे ना?
आवडलं पिलो? या कसं वाटलं हे? व्हेरी नाईस. हे सगळं मम्मीचं डोकं आहे. मम्मीने कधीपासून ते ठरवलेलं माहितीये का तुला? लय आधीपासून ठरवलेलं हे मम्मीने. सांगलीत मिळालंच नाही खरं. हम्म. हेच म्हणालीस रे तू. हम्म. तुला काय सांगितलेलं तिने? स्पेलिंग सांगितलेलं ना, पहिलं अक्षर सांगितलेलं की हो. नाही? काय सांगितलेली? ए आणि बी पण आहे. बीचं काय झालं? बॉल. बॅग. अगं हे परी हा. ए वो काय? एअर बॅग. ओ. थांब. युनिकॉर्न. म्हणून तर घेतलंय तिनं युनिकॉर्नला बोलून. 3 गिफ्ट आहेत माझे. चौथं गिफ्ट देणार आहे. आ? तू म्हणली होतीस. हा? तू सणाला नाही देणार? हा? आवरेस आहा. जरा दाखव बघू ते पर्स अडकून आणि हे असं बॅग घेऊन दाखव बघू जरा कसं दिसतंय अब बघू. पिकनिक के लिए जाऊंगी. कब जाना है बोलो फटाक से ऐसे करती हूँ. बॅग नीट कर. बाबा मेरे को कब जाना है, मेरे को लेट हो रहा है. मेरे को लेट हो रहा है. आई बड़ी लेट होने वाली. अगं बाय बाई बाय. गं. अगं बाई गं. अरे मेरा ड्रेस नहीं का मैं लेके जाती हूँ. म्हणजे हे असं मोकळंच नाही आलंय. नहीं मग? मैं कैसे खाली लूंगी, मैं सब तो घर खाली? के ही लूंगी ना. हाँ ले बरके ले सबके ले. ये हिंदी कैसा है तेरा? हाँ तेरी कुछ समझ में आती क्या? हाँ क्यों सेम पिंच. आवडलं ना पिल्लू? या. आता किती वेळा विचारणारस? या इकडे माझ्या तो. बॉलासाठी सगळं काय. माझं कार में देखा कुछ भी नहीं था. ऐसा कैसा फिर गिफ्ट होना था ना तुम्हारा, तो ऐसा कैसा दिखेगा तुमको? अरे हाँ. तर मित्रांनो खास बॅग पॅक करून गावाला जाण्यासाठी म्हणजे ते फील येण्यासाठी खरोखर गावाला चाललाय ह्यो मामा न्यायला आलाय तिला. आम्हाला दम निघाला त्याच्यावरच तिला दम निघाला. काय अवघड आहे की नाही. मी असं पहिल्यांदा बघायला लागलो की एवढी एक्साइटमेंट ती पण या पीक लेवलला एक्साइटमेंट आहे. पीक लेवलला म्हणजे आजच तिनं बॅग उघडल्या आणि आजच गावाला चालल्या. म्हणजे दरवेळी ती सॅक घेऊन जात होती. आज चेक आईला ट्रॅव्हल बॅग ती पण. आणि मित्रांनो ट्रॅव्हल बॅग घेऊन 2 किलोमीटर अंतरावर चालल्या. होय पिल्या. अरे काय लगेच उद्घाटन. हा आवर आम्हाला दम निघा ना. अरे येऊन 2 दिवस तर झाली तरी ती घरात. एक दिवसच आहे. हा मग मला सोडून काय खायला लागल्यास आणि कधी जाणार आहेस तू? पळीत ना तुला अजिबात बाबाची काय तुला हे वाटत नाही. काळजी. मामा आला की लगेच पळायला लागलीस. शाळेला सोडणार, मामाच आणणार, मामा. होय 6 तारखेपासून शाळा चालू होते याची. हा हा होय. तर मित्रांनो माझ्यासाठी मेवण्यानं काय आणलंय? मग प्रीतम सांगालोय की तू आणणार नाहीस मला माहिती आहे. बायकोनं आणलंय. अरे स्वतःला काय समजते हो. सॉरी ही आता मला पण सवय व्हायला लागल्या. सिक्युरिटी. तर मित्रांनो फालुदा खायला या. मस्तपैकी फालुदा माझ्या मेहण्यानं आणलाय. कडक कसं कसं मित्रांनो स्टाईल बघायची ना. मगाशी कसं उभारलेलीस तसं नाही रे. ते गुडघ्यावर ठेवून कसं उभारलेलीस आत्ता. हां काय काय ते हसन. मुझे लेट हो रहा है. हो लेट हो रहा है. किधर जा रही है तू? एयरपोर्ट. एयरपोर्ट जा रही है? गैलरी में से जा. कहाँ से जाऊँ? जा ये बैग लेके जा. अकेली मत जा. ये बैग को कुछ हुआ था? हो तेरे को कुछ होगा तो चलेगा. बैग को कुछ होगा तो नहीं चलेगा. अरे तेरा मार दे. चला की महाराजा. कोण कोणाला उचलून घेणार आहे सांगा. अरे देवा घे उचलून घे. हे बघ काय म्हणलीस? काय म्हणलीस मामाचा एक हात पडल्यावर काय? मित्रांनो
काय म्हणता माहिती का, मामाचा एक हात पडला फ्रॅक्चर होते मला. फ्रॅक्चर नसते ते फ्रॅक्चर असते. आता तुम्हीच सांगा काय असते. अहो लय खतरनाक, तिच्याकडे एक शब्द संग्रह असलाय ना, काय असं वाटेत जीव दिवा असं वाटतं. मम्मीच्या माझ्यावरचे आहे की नाही. बिकॉज तेरी मम्मी हो, मम्मी होती है. मुझसे होशियार रहती है. वा 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 बॉस, क्या कविता की है. पेल्या होय, आता मामाने हे लागलाय तुला, लगेच उद्या येणार काय ती बॅग घेऊन. नाही हा शायनिंग मार देशील परत. काय उधर काय. अच्छे से स्टाइल मार. हा ठीक आहे मला सॉफ्ट क्यूटी दमू नको का? दमू नको मामा, याला दमू नको रे. अरे चाक नवीन आहे रे ते. काय तू पण खाली ठेवलंयस मी ते. हा तिचे चाक घाण होतात ते, वर घे हवेत, ते युनिकॉर्न घाण होईल त्याचा. मामाला धर, ती बॅगला धरशील, बॅगेसकट पॅराशूट होईल ते. हा बाय. हे चल तू आता. हिला घेऊन जावा रे. बघा ना तू मागं गेली की. हा. चला मी पण जाणार होतो. जाशील की, सारखं काय काम असते. ठीक आहे. ए अच्छा ते गोटा आहे ना तिथे, गोट्यात जाणार आहेस. म्हशीच्या गोट्यात जाणार आहेस. जा. तर मित्रांनो, आम्ही आता शूट करतोय आणि शूट कशाचं करतोय माहिती आहे. पूनमने नाव सुचवलंय पॉडकास्टचं. माझ्या डोक्यात खूप आधीपासून होतं की मला पॉडकास्ट चॅनल चालू करायचं आहे. एक दोन प्रकारचं पॉडकास्ट मला चालू करायचं होतं. एक म्हणजे एक फनी टाईप असं पॉडकास्ट चालू करायचं होतं, आणि एक होतं ते एक प्रोफेशनल वेने, म्हणजे जे माझ्यासारखे जे स्ट्रगल करतात मुलं, किंवा जे आत्ता एक वेल सेटेड आहेत मुलं, त्यांचे असे पॉडकास्ट चालू करायचे. म्हणजे मला पूर्ण प्रॉपर यशस्वी झाल्या त्यांचे नाही, जे मिडलला आल्यात, कष्ट करून आपल्या फॅमिलीला व्यवस्थित चालवतात, त्या लोकांसाठी मला इथं बोलवून त्यांचं एक पॉडकास्ट चालू करायचं होतं. म्हणजे त्यांचा एक जर्नी आहे त्यांचा, म्हणजे यूथ लोकांना प्रेरणा मिळेल अशा रीतीने मला ते चालू करायचं होतं. पण आज जस्ट बसता पूनमशी संवाद साधता एक म्हटलं की एक फनी पॉडकास्ट तरी आत्ता होऊ शकते. तर नेक काम मी देरी क्यू म्हणून म्हटलं की आता आपण चालू करा. आणि योगायोगानं मला पूनमने ते सजेस्ट पण केलं, आणि पूनमने एवढे नाव भारी सजेस्ट केले. ॲक्च्युली मी सजेस्ट केलं होतं ते नाव कोणीतरी एकाने घेतलं होतं. काय होतं रे ते, गणेशने सजेस्ट करायला आणि एक ॲडमध्ये ते नाव यायला. म्हणजे कसं आहे बघा ना मित्रांनो, मी ती कधीच बघितली नव्हती ॲड. आणि काय हां सुपर डुपर मी असं बोललो, सुपर डुपर पॉडकास्ट म्हणून, आणि ते बरोबर दुसऱ्या क्षण माझ्यामध्ये स्क्रोल करत करत ते सुपर डुपर नाव आलं ते. आणि मग पूनमने त्याच्यापेक्षा भारी नाव सुचवलं, जे म्हणजे आपल्या जवळचं आहे, आणि भरपूर लोक ते आपल्या बोलण्यात पण यूज करतात की हानकी बडीव म्हणून. मग तिनं हानकी बडीव सुचवलं, मी पुढचं धुळा उडीव असं जे म्हणतात ते असं कोल्हापुरी भाषेत, त्याचंच मी एक पॉडकास्टला चॅनलला नाव द्यायचं ठरवलं. आणि आता फनीचं एक मी ट्रायल पण केलेलं आहे, तुम्हाला त्याची रील्स बघायला मिळेल, आणि थोडक्यात एक झलक पण त्याची बघायला मिळेल तुम्हाला. तर हानकी बडीव धुळा उडीव हा पॉडकास्ट चॅनल आहे, आणि काहीतरी नवीन सुरुवात करतो मित्रांनो. तर प्लीज सपोर्ट करा ह्या गोष्टीला. मला माहीत नाही ते कितपत सक्सेस होईल, पण मी स्टार्ट केले. मला थांबायचं नाही त्या गोष्टीसाठी. काय म्हणतेस? येस, सक्सेस होणार गणेश. बिकॉज ऑफ यू. कारण ही माझ्या पाठीशी आहे. बिकॉज ऑफ यू. नो 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 बिकॉज ऑफ यू. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या हानकी बडीव धुळा उडीव या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ते मग तू आपल्या भेटीला येणार आहेत, आणि ते अण्णा या स्वागत आहे तुमचं आपल्या. नमस्कार. अहो अण्णा, अहो काय खाली घातलाय का नाही अण्णा? अयो वाटतंय. तर मित्रांनो, शूट झालेलं आहे, आणि मला नक्की सांगा हे कसं झाले ते शूट. ह्याचे फुटेज तुम्ही बघितलाच असाल. आणि खरं तर माझी ॲक्टिंग बघून पूनमला भूक लागली. हिला अक्षरशः भूक लागली. भात आहे जरा, तर मसाले भात केलाय पूनमने, एवढा भारी केलाय ना मसाले भात, त्यामुळे मला आता नाही याच्याबरोबर खाऊ वाटायला लागलाय भात. पूनमचा नादच करायला थोडा स्वयंपाकामध्ये, कायम नेहमी स्वयंपाक त्याचा कडकच असतो. हो तू हवरास ते सांग रे.
बाकीच काय सांगायलास? हे नाही खरंच भारी करतेस ते करतेस उगाच खोटं काय बोलायचं मित्रांनो. कॉफी संपली काय? कॉफी आहे की एक. नाही संपली. तू वापरलीस की ते. तू काढ. हा. तर मित्रांनो हिला कधीही कॉफी पी वाटते. काय सांगता येत नाही ह्याचं मूड कसा येईल काय येईल काय होईल हे की नाही? तुझ्यामुळेच की मी काय असं केलं काम केल्यावर मग उशीरपर्यंत. मित्रांनो रात्रीची आता तुम्हाला पटणार नाही किती 12:30 वाजल्यात. 12:30 जेवा लागले हे. गेले तर मी काय डायन बिन होती काय. अक्षरशः 12:30 वाजल्यात. 12:30 वाजता शूट मग पटलंच नाही पुणे एवढं वेळ काम चालू करावं. व्हायच्या वेळेलाच बघितलं 11 वाजून गेलते. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण आता इथंच संपूया. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर चुटकी आमची कालच आली होती आणि आज परत गेल्या. त्यामुळे ते पॅपॅ करायला नाही आहे ते खतरनाक कॅरेक्टर आहे ते आमचं. चलो बाय बाय बाय. गुड नाईट.